वेळेस तुमच्या विरुद्ध FIR नोंद झाला आणि FIR नोंद झाल्यानंतर तुम्ही उच्च न्यायालयात गेलात, तिथे देखील तुमची क्वॅश झाली नाही FIR, किंवा आणखीन त्याच्या वरील उच्च न्यायालयात गेलात, तिथे देखील क्वॅश झाली नाही तुमची FIR, तर नंतरचा पर्याय असतो की पोलीस हे चार्जशीट दाखल करतात, म्हणजेच की तुमच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करतात. तर त्यावेळेस आणखीन एक संधी असते आरोपीला, ती म्हणजे की दोषारोप पत्र आल्यानंतर तुमच्या विरुद्ध जर पुरेसे पुरावे मिळून आलेले नसतील किंवा तुमच्या विरुद्ध दोषारोप पत्र ठेवण्या इतपत तुमच्या विरुद्ध पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु तरी पण तुमच्या विरुद्ध दोषारोप पत्र हे ठेवलेलं आहे, तर मित्रांनो अशा वेळेस कोर्टात चार्जशीट आल्यानंतर जर सदरची केस ही सेशन कोर्टात असेल तर 250 BNSS प्रमाणे, तसेच सदरची केस ही JMFC कोर्टाकडे असेल तर 268 प्रमाणे आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करू शकतो. की सदर तपासामध्ये दोषारोप पत्रामध्ये पोलिसांकडे पुरेसा पुरावा उपलब्ध नाही, तसेच माझ्या विरुद्ध प्रोसिडिंग चालावी इतपत देखील पुरावा उपलब्ध नाही, म्हणून आपण दोषमुक्त करावे मला म्हणून, म्हणजेच की दोषारोप कोर्टाने आपल्या विरुद्ध ठेवण्यापूर्वीच मला या प्रकरणातून दोषमुक्त करावे, मला ह्याच्यातून या प्रकरणातून मुक्त करावे म्हणून आपण डिस्चार्जचा अर्ज देखील करू शकतो. त्या